अगदी मनपूर्वक स्वागत करतोय। त्या स्पर्धेतील अगदी दुसरा सामना या ठिकाणी रंगतोय आज सकाळच्या सत्रामधून यंग बॉयज विपक्ष MSC मध्ये अगदीच प्रथम फटकेबाजी केली जाते यंग बॉयज संघाच्या माध्यमातून आणि पहिली सलामी जोडी या बेस्ट स्ट्रायकिंग एंडला संजू आणि दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिश असे दोन बॅटर या बेस या मैदानावर आपली पावलं आजमावण्याचा प्रयत्न करतील या मॅच मध्ये। एकंदरीत असं समजलं जात आहे की यंग बॉयज संघ पहिल्यांदाच या मॅच मध्ये अगदी फटकेबाजी करताना दिसतो या स्पर्धेमध्ये। अन्यथा सगळे सामने अगदी प्रथम क्षेत्ररक्षण करून दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करताना बघायला मिळालाय। पहिला चेंडू स्विच हिट उडवण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा फटका या ठिकाणी बघायला मिळतोय। अगदीच निर्धाव चेंडू गणला गेलाय। स्विच हिट म्हणजेच अल्टी फल्टीचा फटका, अगदी दुधारी तलवार लागली तर आबाद नाहीतर बरबाद आणि निश्चितच निर्धाव चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय। एका बाजूने गोलंदाज केदार गोलंदाजी मार्कवरनं सज्ज आहे अगदीच या फलंदाजाला रोखण्यासाठी। आखूट टप्प्याचा चेंडू परंतु थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय। पंचांचा इशारा आलाय स्वेर चेंडू वाईड बॉल। एकदा विपक्ष संघाच्या खात्यात आणि एका धाबेनं अगदीच धावफलकाची सुरुवात देखील बघायला मिळते। पहिला चेंडू या वेळेला फटका उडवलाय अगदी वर्तुळामध्ये। क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, बीट झालाय आणि मागून बॅकअप देखील ठीकठाक पद्धतीचं निघालंय। एका धावेवर रोखलं गेलं या फलंदाजांना। एका धावेने सांघिक धावफलकात जोडली जाते ही एक धाव आणि धावफलक एकूण 2 धावांवर बघायला मिळतोय। अनिश यावेळी स्ट्रायकिंग एंडला। एका बाजूने पहिला डाव या ठिकाणी रंगतोय। फटकेबाजी मार्कवर यंग बॉयज संघ मनसुबा असेल येणाऱ्या काळामध्ये अगदीच एक मोठी फायटिंग टोटल जमवण्यासाठीचा प्रयत्न असेल या दोन्ही फलंदाजांचा। समोर केदार गोलंदाजी मार्कवरनं यावेळेला सुंदर चेंडू अगदीच वर्तुळाच्या बाहेर जातोय की काय। क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर अगदीच ताबा मिळवलाय आणि एका धावेवर या दोन्ही फलंदाजांना रोखणं पसंत केलंय, रोखलं गेलंय। एका धावेनं अगदीच 3 धावा धावफलकावर निघाल्यात। प्रयत्न केला जातोय मात्र संजूने थोडासा पहिल्या चेंडूवर एक आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता। स्विच हिट फटका प्रयत्न सुंदर झाला होता मात्र बहुधा धावसंख्येची आशा मात्र त्या ठिकाणी समाप्त झाली होती। एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर अगदीच पुन्हा एकदा गोलंदाज केदार आपल्या गोलंदाजी मार्कवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट। समोर संजय आहे स्ट्रायकिंग एंडला। बॅटची कड त्यानंतर झेलबाद। पहिला हादरा यंग बॉयज संघाला आणि पहिला गडी संजय तंबूत परततोय। डीजे एक महत्वपूर्ण फलंदाज संजू माघारी आणि त्यानंतर चेतन स्ट्रायकिंग एंडला। सन्मान देण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र वेगावर अरूढ झालेला केदार एक सुंदर चेंडू सादर करतोय। एक चांगला चेंडू फलंदाज चेतनच्या विरोधात सादर केलाय। यावेळेला फुल ऑर्लेनचा चेंडू सन्मान दिलाय वर्तुळामध्ये। मिडॉनचा क्षेत्ररक्षक गेलाय, चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि नक्कीच षटक समाप्त। पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त। सांघिक धावफलक 4 वर बघायला मिळतोय। एक महत्वपूर्ण फलंदाज माघारी देखील परतलाय। सुरुवातीच्या काळामध्ये गोलंदाजाने थोडासा दबाव आणलाय कारण सलामीसाठी आलेला फलंदाज माघारी परतलाय। षटक समाप्त। 4 धावा एका गडीच्या नुकसानानंतर। डीजे
समोर चेतन स्ट्रायकिंग एंडला, दुसऱ्या बाजूने अनिश नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिलं षटक समाप्त झालंय 4 धाबांवर. अगदी एका फलंदाजाला माघेरी परतवलंय केदारनं. एक सुंदर षटक आपल्या संघासाठी. आणि त्यानंतर दुसरं षटक घेऊन गोलंदाज गंगाधर या ठिकाणी सज्ज आहे. स्विच हिट उडवण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा बहुधा संपर्क नाहीये आणि एक सुंदर चांगला चेंडू गणला जाईल धावफलकावर. पहिल्या चेंडूवर एका बाजूनं एकमेकांच्या विरोधात आज सख्खे भाऊ खेळत आहेत या मॅच मध्ये. शरीराचं संतुलन राखत फटका उडवलाय लॉंग लेग मध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एका धावेनं स्ट्राइक रोटेट केलं गेलं या फलंदाजांचं. एका धावेनं सांघिक धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्येची टोटल ही 5 धावा धावफलकावर. एकमेकांच्या विरोधात हे समीकरण बघा मैदानावर बघायला मिळत आहे. एका बाजूनं गंगाधर गोलंदाज आणि समोर अनिश त्यांचे भाऊ या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात कशा रीतीनं आपल्या संघासाठी प्रयत्न करतील हे मात्र बघायचं आहे. एक सुंदर चेंडू, फटका फसला होता मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास अडपलाय. एक सुंदर प्रयत्न, 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात या फलंदाजाने आणि 2 धावांनी सांघिक धावफलक 7 वर. एका गड्याच्या नुकसानानंतर पहिला डाव आहे आणि एक मोठी फायटिंग टोटल जमवण्यासाठीचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा बघायला मिळतो आजच्या मैदानावर. एकमेकांच्या समोरील समीकरण. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला चेंडू अगदीच फलंदाज बेट झालाय. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. मैदानावर दोन्ही भाऊ एकमेकांच्या विरोधात भिडतायत. एक महायुद्ध या मैदानावर क्रिकेटच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूनं एक धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण झालाय आणि पंचांचा इशारा. स्वैर चेंडू, व्हाईट बॉल. अगदीच क्रिकेटच्या परिभाषेमध्ये वाशी टू काशी, चांदा टू बांदा आणि पंजाब टू हरियाणा असं संबोधला जाणारा चेंडू या ठिकाणी सादर केलाय. एक धाव मिळेल. एकूण 2 धावा मिळाल्यात आणि 2 धावांनी सांघिक धावफलक पुढे जातोय 9 धावा धावफलकावर. चेतन स्ट्रायकिंग एंडला समोर. अगदीच गोलंदाज गंगाधर गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सुंदर चेंडू, सन्मानजनक फटका उडवलाय वर्तुळामध्ये आणि नक्कीच एक धाव मिळाली आहे फलंदाजांना. सुरक्षित गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज प्रत्येक चेंडूवर एक एक धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. गंगाधर, एक पॉवर प्लेचं षटक आहे, महत्वपूर्ण षटक आपल्या संघासाठी आणि दोन्ही फलंदाजांना अडवून ठेवण्याचा प्रयत्न देखील. या वेळेला संधी मिळाली आहे. फलंदाजाच्या बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला चेंडू क्लिअर केलाय, जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एक महत्वपूर्ण फटका उडवलाय अंतिम चेंडूवर. षटक समाप्त झालंय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि सांघिक धावफलक 14 धावा धावफलकावर. एका गड्याच्या नुकसानानंतर डीजे. करूया मरो स्थितीमध्ये दोन्ही संघ असतील या मैदानावर आणि जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न अगदी दोन्ही संघांना करायचा आहे या मैदानावर. कोणता संघ कोणावर हावी होईल हे मात्र बघायचं. अगदी येणाऱ्या काळामध्ये क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे.
डाव आखला जातो या फलंदाजांच्या विरोधात, कारण महत्वपूर्ण पॉवर प्लेची ती 2 षटकं समाप्त झाली आहेत आणि त्यानंतर विनोद गोलंदाजी मार्कवर फिरकी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल आणि आपल्या त्या जाळ्यामध्ये अगदीच अडवण्याचा प्रयत्न करेल का येणाऱ्या काळामध्ये. क्लोज विकेट किपर देखील यावेळेला सुंदर चेंडू, प्रयत्न नव्हता आणि एक धाव मिळतीये पायच्या स्वरूपात. अगदीच ज्या पद्धतीनं बघितलाय फलंदाजांनी, विकेट किपर थोडासा बीट झालाय, हातातून निसटलेला चेंडू आणि ज्यावर अगदीच एक धाव पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजांनी. समोर अनिश असेल आणि अनिशच्या विरोधात अगदीच सापळा रचला जातोय गोलंदाजी मार्गवरनं, गोलंदाजीच्या माध्यमातून. अगदी त्या क्षेत्ररक्षणास अनुसरून गोलंदाजी करायची आहे, फलंदाजाला फसवायचं आहे आपल्या जाळ्यामध्ये आणि कशा रीतीनं चेंडू सादर करेल अनिशच्या विरोधात हे मात्र बघायचं आहे. बघणं ठरेल औत्सुक्याचं येणाऱ्या काळामध्ये. शफल झालाय फलंदाज, ऑफसाईडला जागा केली आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला फटका उडवलाय. एक धाव पूर्ण झाली आणि एका धाब्यानं सांघिक धावफलक 16 धाबा धावफलकावर बघायला मिळतोय. एका बाजूने अडवण्याचा प्रयत्न, एका बाजूने धावसंख्या वाढवण्याचा, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर चेंडूचा प्रवास सीमा रक्षकाच्या डोक्यावरून सरळ सीमारेषेच्या बाहेर आलाय, षटकार. (22) लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. जमिनीलगतचा फटका उडवल्या वर्तुळामध्ये, क्षेत्ररक्षण देखील अचूक टप्प्यावर केलंय. थोडासा बीट झालाय, फंबल झालाय आणि बॅकअप देखील स्वतः क्षेत्ररक्षक वर्तुळामध्ये दाखवतोय. बाळा आपल्या स्क्रीनवर, प्रयत्न 100% आपल्या संघासाठी आणि त्यानंतर फलंदाजाने एक धाव घेतली आहे. 23 धावा धावफलकावर. तिसरं षटक. थोडासा बाहेर आला होता, ऑफस्टिकचा प्रयत्न केला होता मोठ्या फटक्यासाठीचा, मात्र बॅटच्या थोडासा खाली राहिलेला चेंडू आणि त्यानंतर मिळालेली एक धाव आणि एका धावेनं सांघिक धावफलक 24 धावा धावफलकावर. स्वीच शीट उडवली आहे, खाली क्षेत्र निवडलंय, नक्कीच प्रयत्न झालाय क्षेत्ररक्षकांचा, मात्र खाली क्षेत्रामध्ये पडलेला चेंडू आणि त्यानंतर जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील 2 धाबा जमवल्यात. 2 धाबांनी धावफलक बघायला मिळतोय. 26 धाबा धावफलकावर. षटक देखील समाप्त. तब्बल 18 चेंडूचा खेळ समाप्त आणि सांघिक धावफलक 26 धाबा धावफलकावर. 26 लॉस ऑफ 1 विकेट. डीजे. फलंदाजी मार्कवर या अगोदरचं षटक देखील एक सुंदर पद्धतीने हाताळलं होतं गंगाधरनं या मॅच मध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा या फलंदाजांना रोखण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला अनिशा आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला चेतन. अगदी जोडी यावेळेस एक घट्ट पाय रोवलेत या मैदानावर या दोन्ही फलंदाजांनी. क्रीडा रसिकांचं मनोरंजन देखील करतायत. दोन्ही फलंदाज खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवतायत, अन्यथा प्रत्येक चेंडूवर एका दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न.
यावेळेला बैठक फटका झाडू शॉट उडवण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा बॅटच्या स्लॉट मधून मिस झालाय चेंडू आणि त्यानंतर बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. प्रयत्न झाला होता घुटनाटेक तमाशा देख, मात्र फलंदाजाच्या बॅट मध्ये न आल्यानं चेंडू निर्धाव पदीचा गणला गेलाय. एक वेगवान गतीची गोलंदाजी समोरून सादर केली जाते. यावेळेला ब्लॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी दर्शक झालाय. बॅटच्या स्लॉट मधला चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फलंदाज गोलंदाज सख्खे भाऊ आज या मैदानावर एकमेकांच्या विरोधात. एक तेरी तो एक मेरी, दांडी 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 गुल. या अगोदरच्या चेंडूवर एक षटकार सजवला होता स्वतःच्या भावाच्या विरोधात आणि त्यानंतर दुसरा भाऊ पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून वापसी झाली आहे. यष्ट्यांचा वेध आणि दुसरा फलंदाज माघारी परतेल. डीजे बघायला मिळाले दोन्ही भावांमधला संघर्ष. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आणि त्यानंतर दुसरा चेंडू यष्ट्यांच्या मध्ये. वैयक्तिक 15 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देत अनिश माघारी परतलाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर आला या मैदानावर, रोहित स्ट्रायकिंग एंडला. सुंदर चेंडू वेगावर अरुढ होऊन गोलंदाजी केली होती आणि त्यानंतर दिशा दिली आहे चेंडूला आणि वर्तुळामध्ये ज्या पद्धतीने ढिलाई बघितली आहे क्षेत्ररक्षकांकडून तोवर नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेतल्या आहेत फलंदाजांनी. ज्या ठिकाणी एका धावेवर रोखलं जाऊ शकतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बीट झालाय आणि त्यानंतरची निघालेली दुसरी डाव आणि धावफलकावर धावसंख्या 34 धावा धावफलकावर बघायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गंगाधर रोहितच्या विरोधात गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक बॅकअप देखील देतोय. एक धाव पूर्ण केली आहे. 35 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटका दरम्यानचा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. एक षटकार त्यानंतर लगेचच त्या फलंदाजाला माघारी परतवलाय आणि यावेळेला सलामीसाठी आलेला तो फलंदाज सुंदर सन्मानजनक फटका उडवलाय वर्तुळामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात झालाय, रोखलाय फलंदाजांना एका धावेवर आणि एका धावेवर षटक देखील समाप्त झालंय. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावर धावसंख्येची टोटल 36 बघायला मिळते. डीजे जाईल. तुर्तास काही काळ मी सिद्धू चव्हाण आपल्याकडून रजा घेतोय आणि मायक्रोफोनवर कृष्णा देवजी सर आपल्यासोबत जोडले जातील. यंग बॉयज टीम ने बिल्कुल इस वक्त बैटिंग करी है. टॉस हारकर मैदान पर
और टॉस जीतकर जो कि एमएससी टीम जो कि इस वक्त बॉलिंग करी मैदान पर। प्रवीण के हाथ में मोर्चा, दो खिलाड़ी उनके साथ है, रोहित जो कि एंड पर रहेगा और दूसरा खिलाड़ी जो कि इस वक्त स्ट्राइक पर चेतन मैदान पर। इस बार हवा में कवर पर क्या खूबसूरत टाइमिंग है ये, लेकिन इस अच्छी शॉट के लिए मात्र एक ही रन बनेगा। रोहित जो कि इस वक्त मैदान पर स्ट्राइक पर रहेगा। देखिए रोहित को हम काफी साल से जानते हैं, बचपन से जानते हैं रोहित को, एक बेहतरीन खिलाड़ी। और शुरू में रोहित जब आया था तो सभी बिल्कुल रोहित ने एक ही बार एक सवाल रोहित से पूछा गया था, सामने वाली टीम के पास बड़ी बैटिंग है, लेकिन रोहित ने यह कहा था सामने वाली टीम के पास भरो ही कितनी बैटिंग हो, लेकिन दूसरी टीम में मैं खुद हूं। और ये विश्वास इस खिलाड़ी का, ये विश्वास इस खिलाड़ी का, ये विश्वास ही इस खिलाड़ी की पहचान बना आखिरकार। और रोहित के बारे में लोग बहुत से कहते हैं रोहित एक अकेला खिलाड़ी है, वन मैन आर्मी मैदान पर। और मैं बात पहले कही थी कि सामने वाले खिलाड़ी के पास बहुत अच्छी बैटिंग थी, रोहित ने इतना कहा था ओके कि वो टीम में है तो इसका मतलब है कि उसके पास भी उतनी ही ताकत से बैटिंग है मैदान पर। ओ शॉट को चेक किया, ऑन साइड पर स्कोर लेग पर खेलेगा, एक रन निकला और एक रन के साथ रोहित पहुंचेगा नॉस्टैक एंड पर और टीम का स्कोर जाके पहुंचा मैदान पर इस समय पर, जबकि 38 रन पर। यंग बॉयज टीम के पास उतनी ताकत है, बल्लेबाजी की गहराई है, लेकिन मुझे तो सामने पूरा नीला समुंदर दिखाई दे रहा है। ओ मिस टाइम है ये, सीधे हाथ में और ये आउट मैदान पर। चेतन की बारी समाप्त और पिच गेंद थी, शायद बिल्कुल गति परिवर्तन गेंद थी, इसलिए गेंद खड़ी हो गई और नीले समुंदर में चेतन फंस गया मैदान पर, आउट मैदान में। हिटमैन इस्लाम से इस खिलाड़ी को भी जाना था, रोहित जो कि इस वक्त नॉस्टैक एंड पर रहेगा। मतलब नीला समुद्र आपके पास है, इसमें बात में कोई न शंका ना कोई शक है, लेकिन नॉस्टैक एंड पर रोहित है मैदान में, जो अकेला खिलाड़ी उस खीना को बिल्कुल परास्त कर सकता है। तो वापस प्रवीण मोर्चे पर ऑफ स्टंपर गेंद बिल्कुल शरीर के करीब लिया, एक रन लेने का वहां पर प्रयास किया, लेकिन आखिरकार बिल्कुल गेंद निकली डॉट और डॉट गेंद के साथ ही 38 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। देखिए रन रेट के बारे में बताया जाए तो रन अभी तक ठीक ठाक है, 38 हो चुके हैं, पहले 5 ओवर का खेल अभी भी चल रहा है, 5 ओवर का मतलब यहां से 18 गेंदें बची और 18 गेंदों में हमारे साथ अशोक नाइक सर ओ बल्ले पर लगी है, स्लिप के बगल से निकले, स्लिप पर खिलाड़ी है लेकिन शायद वहां पर 2 रन बना गए और जब तक गेंद को रोका जाएगा तीसरे के लिए रोहित बहुत तेज है, तीसरा भी रन मैदान पर बन चुका है। सामने दरम्यान आमचे खास जवळचे मित्र सामान्य अशोक नाईक साहेब, रेडिओ आवाज ज्यांना ओळखलं जातं यायचे साहेब, आपलं हार्दिक स्वागत मंडळातर्फे। तो चलिए वहां पर 3 रन बने, 3 रन के साथ 41 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। खेल चलता हुआ मैदान पर 5वें ओवर का इस मैच में मैदान में 18 गेंदों का खेल अभी भी मैच में बचा। दर्शक जो देर से पहुंचे, खास अशोक नाइक जो देर से पहुंचे, उनसे कहना चाहूंगा टॉस जो कि एमएससी टीम ने जीता, पहले बॉलिंग करने का निर्णय लिया गया। सर जी आपको पूरा नीला समुद्र सामने दिखा है जो बॉलिंग कर रहा है मैदान पर और इशारा आ चुका है बैटिंग चौथ पावर प्ले का, और नीले समुद्र के सामने एकमात्र खिलाड़ी जो हिटमैन इस नाम से भी इनको जाना जाता है, रोहित मैदान पर स्ट्राइक पर। केदार के हाथ में गेंदबाजी का मोर्चा। पहले दिन पर रोहित ने पावर प्ले लेकर 2 बड़े शॉट खेले और ऐन मौके पर रोहित का विकेट निकला, मैच प्रेशर में चला गया, लेकिन अब शायद वो गलती दोहराना नहीं चाहेगा रोहित। रोहित को आज बैटिंग करनी पड़ेगी मैदान पर। पहला सेमीफाइनल का मुकाबला लगभग 76 का एक बिल्कुल मुकाबला अच्छा देखने को, आखिरी समय तक वो लड़ाई देखने को मिली मैदान में, लेकिन दूसरी ओर से क्या वो सेमीफाइनल में उतना ही टारगेट दे पाएगी इस समय पर? क्वालिफाइड एलिमिनेटर राउंड इस मुकाबले में चलता हुआ मुकाबले का।
और पिच गेंद बिल्कुल बनाकर खेला गेंद को, इस बार सीधा मिड ऑफ पर, ओ शायद मौका निशाना लगता तो काम पर। रोहित अब आएंगे स्ट्राइक पर। क्या क्रूशल मैच है ये मैदान में, बिल्कुल अच्छा मुकाबला बॉलिंग मोर्चे पर सामने से केदार मैदान पर, और टीम का स्कोर पहुंचा इस वक्त 42 रन मैदान पर। और पिच गेंद ऑन साइड पर, मिड विकेट सीमा रेखा पर खेला गया और गेंद निकल रही है सीमा रेखा से बाहर, 6 रन। माहौल मैदान में रोहित के आने के बाद वो अटैकिंग बैटिंग मैदान पर। कदमों का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेलने का पहले प्रयास किया, बॉडी के थोड़ी सी दूर, शरीर के दूर से खेलने का प्रयास किया। देखिए शरीर के कितनी भी दूर हो गेंद, उनके अगर लपेटे में आ जाएगी ना तो गेंद निकलेगी सीमा रेखा से बाहर, लेकिन वहां पर रोहित को रोका जा चुका है। 1 रन निकला और 49 पर पहुंचा टीम का स्कोर। ओ बल्ले पर लगी है फिर से, स्लिप में खिलाड़ी मौजूद है, 1 ही रन वहां पर बनेगा। लेग स्लिप का खिलाड़ी स्लिप तक चला गया, वहां पर इक्का दुक्का मैदान पर बन चुका। और देखिए 50 रन जो कि पूरे हो चुके हैं। एक बार जोरदार तालियां बजाई, 50 रन हो चुके इस मैदान में। 50 की अहमियत आज इस टीम के लिए बहुत बड़ी है मैदान में। देखिए एलिमिनेटर राउंड चल रहा है मुकाबले का। फुल टॉस गेंद मिड ऑफ के बगल से लॉन्ग ऑफ सीमा रेखा पर खिलाड़ी मौजूद है, प्रोटेक्शन बहुत सा बिल्कुल अच्छा मैदान पर। 1 रन और निकला, 51 टीम का स्कोर मैदान पर पहुंच चुका है। हर्षल ऋतिक जो कि स्ट्राइक पर मैदान पर। एक बेहतरीन माहौल मैदान में चलता हुआ इस खेल का। कदमों का इस्तेमाल डाउन द ग्राउंड, शायद मिड ऑन पर मौका हो, मामला 19-20 का। गेंद अगर स्टंप पर लगती तो मामले की कोई बात ही नहीं थी, शायद सब कुछ रफा दफा आउट था मैदान पर, लेकिन 1 ही रन वहां पर बना। 1 रन के साथ पहले 6 ओवर का खेल जाके अब समाप्त हो चुका और टीम का स्कोर 52 पर पहुंचा इस मैच में। पहले बैटिंग यंग बॉयज कर रही मैदान पर इस नीले समुद्र के सामने, जो कि एमएससी टीम मैदान पर बॉलिंग कर इस मुकाबले में। में नहीं सिलेक्ट किया गया, अथर्व को सिलेक्ट किया गया टीम में। अथर्व लकी खिलाड़ी है, इसलिए अथर्व को रखा गया। गंधर्व उनका भाई फाइनल में पहुंच चुका है, तो कहीं ना कहीं लक साथ मिले जाए अथर्व, इसलिए अथर्व को टीम में रखा। नीले समुद्र में तैरने के लिए अथर्व तैयार रहेगा, लेकिन आज इस समय पर मैच में गेंदबाजी के मोर्चे पर वापस प्रवीण में। संजय सर कह रहे हमारे पास अनिश है, काल भैरव इस नाम से पूरे एरिया में भी उनको जाना जाता है। फुल टॉस गेंद, एक खराब बॉल और नो बॉल का इशारा पहुंच चुका। गेंद निकली सीमा रेखा पर और अब 4 रन के मैदान पर, 5 रन का ये बोनस मैदान पर। देखिए काल भैरव का नाम जैसे ही लेना अशोक नाइक सर, तैसे रन आने शुरू हो गए। नीले समुद्र में शायद काल भैरव अकेला दिखाई देगा, लेकिन क्या वहां पर प्रवीण के हाथ से गेंद छूटी, नो बॉल पर 5 रन निकले और पूरी टीम इस वक्त मैदान में बिल्कुल सुस्थिति में है, क्योंकि देखिए टीम का स्कोर भी पहुंचा इस वक्त 57 रन पर। चेंज अप पेस, गति परिवर्तन, बीट क्या इस बार गेंद को, लेकिन गेंद ऑफ के ज्यादा बाहर निकली है। वाइड बॉल मैदान पर, एक और रन निकला। बाला बिल्कुल नाराज लग रहे, चेहरे पर वो उदासी, वो सब कुछ बयां कर रहे मैदान पर। मैच टाइम है ये हवा में, बाला पीछे, लेकिन यहां पर आउट तो हो नहीं सकते क्योंकि फ्री हिट का मामला था मैदान पर। 1 रन निकला, 7 रन निकले अंतिम 2 गेंदों पर और
शायद 2 या 1 गेंद पर, 1 गेंद पर मैदान पर, मतलब काल भैरव का जादू छा गया मैदान में। वापस खेल मैदान पर और सीधा 4 पिच गेंद सामने खेला, स्लॉट में मिली जरूर थी लेकिन ताकत से शॉट को खेला, बिल्कुल ब्लॉक कर दिया अपने आप को। 1 रन और निकला, मतलब 2 गेंदों में 8 रन निकले। ये और अब सर जी 15 रन का चाहिए इस सोच के साथ मैदान पर ये टीम मुकाबले में। और फिर से ऑन साइड पर, बिल्कुल ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर खेलेगा, कदमों का इस्तेमाल दूर कर रोहित, वहां पर तेज है क्या, बिल्कुल मौका नहीं, वहां पर दूसरा रन मैदान में बन चुका है। 62 पर पहुंचा टीम का स्कोर। देखिए रोहित बहुत फुर्तीला है, कमाल का, बिल्कुल दादू हम यही कह रहे, रोहित जैसा फिटनेस चाहिए तो आपको शायद तो फिटनेस के बारे में सोचना पड़ेगा, क्योंकि अथर्व को टीम में लिया जा चुका है। आपको लगातार 2 दिन फिटनेस के ऊपर बहुत से सवाल उठे और वो सवाल यह है कि आपको फिट रहना पड़ेगा मैदान पर। आज रोहित को देखिए क्या दौड़ भी गया, यहां पर 1 रन था, वहां पर 2 रन दौड़कर निकले, पहली बार 3 रन दौड़कर निकले और टीम का स्कोर 62 पर पहुंचा इस मैच में यंग बॉयज टीम का। चेंजअप पे कवर पर बाला बहुत तेज, बाला को देखिए कमाल का खेल मैदान में, 2 रन जोड़, बाला का फिटनेस देखिए और तीसरे के लिए कॉल किया और ये रनआउट का मौका, ओ ये भी मौका, ये भी मौका हाथ से जा चुका है। 3 रन वहां पर बने, रोहित ने अपने हाथ में स्ट्राइक रखी, ये ओवर अगर 15 का चाहिए तो रोहित को इस ओवर में एक बड़ा शॉट लगाना पड़ेगा मैदान पर। 2 बार रनआउट का मौका जा चुका है मैदान से, रोहित स्ट्राइक पर रहेगा। उड़ाया 6 रन के लिए। और अभी तक चल रहा है, लगभग 15 से ऊपर रन निकल चुके हैं, क्योंकि पहली 1-2 गेंदों पर 8 रन निकले थे। सामने से प्रवीण वापस, और मिस टाइम है, सीधे हाथ में, इन मौके पर विकेट। केदार ने उस कैच को लपका, लेकिन केदार मेहरबा थोड़ी देर हो गई, एक शॉट अगर रुक जाता तो मामला थोड़ा सा रह पाता। लेकिन चलिए संजय बिल्कुल इस वक्त बता रहे कि रोहित का विकेट निकल चुका है, 7 ओवर का खेल समाप्त। प्रवीण का कितना ओवर महंगा निकला ये भी जानकारी हम त्रिवेणी से बात कर रहे हैं मैदान पर, क्योंकि अब खेल बिल्कुल बचा हुआ 6 गेंदों का, और इस ओवर में 18 रन निकले, मतलब अंतिम 12 गेंदों पर 29 रन जोड़े गए मैदान पर। क्या वहां पर स्कोरिंग है, बेहतरीन स्कोरिंग इस वक्त त्रिवेणी की। लेकिन रोहित भी आउट हो चुका, रोहित जैसा बड़ा खिलाड़ी सस्ते में नहीं कहूंगा मैं, बहुत महंगा हुआ। क्या बैटिंग इसकी रखी, रोहित बल्ला दिखाइए, क्योंकि दौड़ के साथ साथ एक बड़ा शॉट मैदान पर, उनकी बैटिंग समाप्त रोहित की। 2 छक्के उस बैटिंग में शामिल रोहित के, क्या बिल्कुल बैटिंग की मैदान पर, और रोहित को नीले समुंदर ने अपने बिल्कुल कब्जे में ले लिया। लेकिन टीम का स्कोर भी उतना ही है, अब तक की कहानी में 71 पर पहुंचा टीम का स्कोर। क्या इस समय पर आखिरी 6 गेंदों पर क्या बॉलिंग होगी मैदान पर। ऋतिक और साई से जोड़ी मैदान पर, ऋतिक जो कि स्ट्राइक पर रहेगा। रनआउट का मौका प्रवीण ने छोड़ा ऋतिक के लिए, और ऋतिक अभी तक अभिजीत बाहरी मैदान पर। क्या इस समय पर मैदान पर सामने वाली की टीम ने, बिल्कुल संगम ने आखिरी ओवर डालता पहले सेमीफाइनल क्वालिफाई फर्स्ट में, संगम ने सिर्फ 6 और रन दिए थे। क्या उस अंदाज की बॉलिंग, इनसाइड आउट, हवा में खेला, सीमा रेखा पर, एफर्ट कमाल का, तारीफ एफर्ट की करनी पड़ेगी। जहां पर बाउंड्री थी वहां पर अपी ने रन, कम से कम 2 रन बचे अपने टीम के लिए। कैच लेना उतना आसान नहीं था, लेकिन बढ़िया फील्डिंग 2 के साथ 73 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। ओ बिल्कुल बढ़िया गेंदबाजी,
चेंज ऑफ पेस किया, गति परिवर्तन, मुझे लगा सामने बिल्कुल विकेटों के थे नहीं, ये लेग बाइस के रूप में रन निकला, इनफैक्ट था वो लेग स्टंप के बाहर था, अंपायर ने इशारा कर दिया 1 रन का, और 1 रन के साथ अब 74 ये पहुंच चुका टोल। इससे पहले की कहानी थी 75 पर, जो कि टीम बिल्कुल रुक चुकी थी, 76 टू विन था। अब अगर बताया जाए तो 4 गेंदें बची है, 74 बन चुके हैं। क्या आखिरी 4 गेंदों में एक बड़ा शॉट लेफ्ट हैंडर खिलाड़ी स्ट्राइक पर है, या फिर आखिरी 4 गेंदों में रन रोके जाएंगे मैदान पर? एमएससी मैदान में बॉलिंग कर रही है, और उल्लास सर की आवाज में जादू समाप्त हो गई। वो ऑन साइड पर खेला, गेंद को स्कोर लेग पर बाला है, सबसे बिल्कुल होनहार खिलाड़ी। बिल्कुल उम्र अगर पूछी जाए तो ये कभी बताते नहीं आपकी उम्र अपनी, लेकिन स्क्रीन पर सबको नजर आ रहा है। उम्र का बात छोड़िए, आज सार्थक के साथ बाला को भी इसलिए क्या टीम में, क्या फील्डिंग मैदान पर अथर्व के साथ तब। लेकिन दादू की बारी कब आएगी? क्या फाइनल में टीम पहुंच मारने की बात आएगी? इनसाइड आउट, हवा में हटकर खेला गया, बिल्कुल बढ़िया शॉट था वहां पर, लेकिन सीधा थ्रो स्ट्राइक एंड पर पहुंच चुका है। अब मौका रन आउट का, और ये रन आउट हो जाएंगे मैदान पर। एक ही रन मिला, 76 पर पहुंचा टीम का स्कोर। अब तक की कहानी 5 रन अभी तक बता रही है यहां पर त्रिवेणी मैडम, 5 रन बन चुके हैं, एक रन आउट का विकेट निकल चुका है। और गेंदे कितनी बची है? शायद मुझे लग रहा है कि 2 गेंदे बची होगी, मतलब 74 का जो आंकड़ा था 75 में अब तक की कहानी में 76 हो चुके हैं मैदान पर। 2 गेंदे हैं, 80 तक दौर चलेगा। अगर एक बड़ा शॉट, मैं कहूंगा 80 से पहले रोकना है तो आपको किफायती 2 गेंदे डालनी पड़ेगी मैदान पर। और पिच गेंद बिल्कुल, और यहां पर देखिए शप्पल हुए, नॉन स्ट्राइक पर थ्रो होगा तो मामला बहुत कड़क रहा। हाँ, अब फंस गया खेल, अब फंस गया खेल। देखिए अब वही खिलाड़ी आउट होगा जो नॉन स्ट्राइक एंड पर रहेगा, क्योंकि आने वाला नया बल्लेबाज अब शायद प्रेशर में जाएगा। स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक का बल्लेबाज स्ट्राइक पर पहुंचेगा, स्ट्राइक का बल्लेबाज अब नॉन स्ट्राइक पर पहुंचेगा, और कृष्णा शायद जा रहे हैं इस वक्त नॉन स्ट्राइक एंड पर। 20 रनों की छोटी बारी, लेकिन समाप्त एक इंपॉर्टेंट बाहरी मैदान पर इस खेल में जो बड़ी होगी इस मैच में। बहुत बढ़िया बैटिंग मैदान पर, हर्ष रुति की समाप्त मैदान पर। अंपायर क्या होगा इशारा? दोनों आउट। अब दोनों ही नए बल्लेबाज, दोनों ने एक गेंद भी नहीं खेली है। साईराज स्ट्राइक पर रहेगा। अच्छा क्रिकेट, बिल्कुल यॉर्कर गेंद बनाकर खेला, 1 रन वहां पर निकला, तालियां जोरदार बजे, 6 रन का सिर्फ और निकला मैदान पर। क्या बिल्कुल अच्छा, 7 रन का ओवर निकला मैदान पर। जिस ओवर की तलाश होनी थी लगभग 15 रन की, सिर्फ 7 पर, मतलब क्या किफायती बॉलिंग की आखिरी के ओवर में अक्षय द्वारा वेल्डन बॉलिंग, और टीम का स्कोर पहुंचा 78 पर पहुंचा, जिससे पीछे 79 टू विन है मैदान पर। हमारे साथ जुड़ जाएंगे सर रेणु आवाज, अशोक नाइक सर, जो बहुत कम बार हमें देखने को मिलते। हमारे साथ साल भर में एक आध दूसरी प्रतियोगिता होती है जो हमारे साथ रहते हैं, अन्यथा ये कभी मिलते नहीं। सर जी आपका स्वागत है मैच में।
धन्यवाद कृष्णादेवजी. 79 धावांचा आव्हान सामना जिंकण्यासाठी महापुरुष स्पोर्ट क्रिकेट क्लब विरुद्ध यंग बॉयज या दोन संघादरम्यानची ही लढत. नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, निर्धारित 8 षटकांचा सामना आणि एक बऱ्यापैकी धावसंख्या आपण उभारलेली बघतोय मैदानात. 78 धावा, 79 धावा, पंचांचा इशारा होतोय. सलामीची बेनीची जोडी प्रवीण सावंत आणि केदार आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. कृष्णा लेग स्टंपरचा चेंडू भिरकावलाय, बॅकवर्ड स्क्वेअर केला. पहिल्या चेंडूवर सुंदर फटका, सीमा पार षटकार 6 धावांसाठी. चा प्रयत्न आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू पायावर आदळतोय, यष्टिरक्षक येतोय, चेंडूची परती करतोय. कृष्णा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. समोर स्ट्राईकला केदार, नॉन स्ट्राईकला प्रवीण सावंत. 79 धावांचा आव्हान सामना जिंकण्यासाठी. मांद्रे प्रीमियर लीग 2025 आज अंतिम दिवस. एलिमिनेटरचे दुसरा सामना मैदानात या दोन संघादरम्यान. एक हलक्या वळवला जातोय चेंडू, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कृष्णा देवजी, सिद्धू सावंत आणि त्याचबरोबर गुणलेखनाचं काम करता येते त्रिवेणी सावंत. समोर प्रवीण सावंत. बॉलिंग मार्कवर कृष्णा. एक आखू टप्प्याचा चेंडू, ओकचा फटका, चेंडू जातोय सीमा पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मिळताय 4 धावा. डीजे करतायत. एका बाजूनं प्रवीण सावंत जो स्ट्राईकला सामना करतोय पुढील चेंडूचा आणि नॉन स्ट्रायकर यांना फलंदाजी करतोय तो केदार. 2 क्षेत्ररक्षक दिसतायत, एक डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग असे 2 क्षेत्ररक्षक हे बाउंड्री लाईनला दिसतायत. ऑफ स्टंपरचा चेंडू, एक शॉर्ट ऑफ लेन चेंडू, चेंडू निर्धाव जातोय. बाकीचं काम यष्टिरक्षक संजू नागवेकर हा पूर्ण करतोय. 79 धावा, एक बऱ्यापैकी धावसंख्या, 8 षटकांचा सामना. एलिमिनेटर राऊंड जो दुसरा सामना या मैदानात या दोन संघादरम्यान. आणि बघूया पहिल्या षटकात किती धावा जमवतोय हा संघ. ऑफस्टंपरचा चेंडू यावेळी मात्र थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली जातोय, बॅकफुटला येतोय, कट करायचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय. पहिलं षटक समाप्त होतोय. मैदानात 2 पंच दिसतायत, रुपेश गावस उर्फ बालू आणि दुसऱ्या बाजूनं योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर. तिसरे पंच अमेय नाईक हे या स्पर्धेदरम्यान. मांद्रे प्रीमियर लीग आज अंतिम दिवस. सुंदर अशी ट्रॉफी आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला, प्रेक्षकांची गर्दी, त्याचबरोबर दोन्ही खेळाडूंचे पाठीराखे आपल्याला मैदानात दिसत आहेत. तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 11 धावा, एक बऱ्यापैकी सुरुवात. गोलंदाजीत बदल होतोय. बरोबर आमच्या समोरून विरुद्ध बाजूनं गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकला केदार आणि नॉन स्ट्राईकरला प्रवीण सावंत आणि बॉलिंग मार्कवर चेतन सज्ज होतोय. पॉवर प्लेची 2 षटकं सुरुवातीची आणि दुसरं षटक. गोलंदाज चेतन थोडासा वॉर्मअप मैदानात करतोय. क्षेत्ररक्षणात फारसा मोठा बदल दिसत नाही. एक डीप कव्हर पॉइंट आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर असे 2 क्षेत्ररक्षक हे बाउंड्री लाईनला तैनात दिसत आहेत. अकरा धावा धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त झालाय मैदानात. फुलटॉस चेंडू हलक्याच कव्हरला खेळून काढतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. बघूया एकेरी धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाही. चांगलं क्षेत्ररक्षक लॉंगापूर्ण झपकन क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतोय. एकेरी धावेने धावसंख्या वृद्धिंगत होते ती 12 धावा धावपलकावर. एक बऱ्यापैकी समोर लक्ष ठेवलंय 79 धावांचं. बघूया कशा प्रकारे हा सामना या दोन संघादरम्यान. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह पद्धतीचा फटका, मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतोय, धाव काही मिळत नाही.
ऑन साइडला एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट पाईन लेग, एक मिड ऑन. ऑफ साइडला एक शॉर्ट थर्ड मॅन, एक कव्हर पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक. बॅटची आतली कड घेतोय, चेंडू येतोय शॉर्ट पाईन लेगला, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतोय. एक धाव त्या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. एका बाजूनं MSC म्हणजे महापुरुष स्पोर्ट क्रिकेट क्लब हा संघ, तर दुसऱ्या बाजूनं यंग बॉईज हा संघ मैदानात. नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि 79 धावांचा पाठलाग मैदानात. बघूया कशा प्रकारे होतोय या सामन्यादरम्यान. चांगली खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवर मोठमोठ्या स्पर्धा आपण बघतो आणि त्याच दरम्यान मांद्रे प्रीमियर लीगची स्पर्धा. अल्टी पल्टीचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, फटका फसलाय, झेल टिपला गेलाय, पहिला गडी हा तंबू मध्ये परततो. हा मैदानात सज्ज होतोय. आपी एका बाजूनं 20 धावा, ऋत्विकच्या बॅट मधून 15 धावांची खेळी अनिशी, चेतनच्या बॅट मधून 14 धावा, रोहितची फटकेबाजी 19 धावा. म्हणजे बऱ्यापैकी प्रत्येक जण आपल्या संघासाठी कामगिरी करतोय आणि त्या धावांचा 79 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली. दुसऱ्या षटकात चेतन कमबॅक करतोय, आपी मैदानात दाखल झालाय. बघूया काय घडतंय. येणाऱ्या पुढील चेंडूवर धावफलक पोहोचलाय तो बरोबर 13 एका गड्याच्या मोबदल्यात. पॉवर प्लेचं षटक, जे दुसरं षटक. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एक 10-12 पावलांचा रनअप. बॅटची कड घेतोय, चेंडू येतोय थर्ड मॅनला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी हिरवगार मैदान, चांगली खेळपट्टी, चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव आल्या आल्या थोडासा फटका नक्की मिस टाइम झाला होता, परंतु यष्टिरक्षकाला संधी काही मिळाली नाही. धावफलक पुढे सरकला एकेरी धावेने 14 एका गड्याच्या मोबदल्यात. 8 षटकांचा सामना. सुरुवातीची 2 षटकं पॉवर प्लेची. एक बऱ्यापैकी आयोजन या स्पर्धेचं. एक स्थानिक खेळाडूंबरोबर युवा खेळाडूंना भरणा असलेल्या अशी ही स्पर्धा आणि आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. आजच्या दिवसातील दुसरा सामना. उर्वरित अजून 2 सामने बाकी. चांगला फटका ऑन साइडला. बघूया लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर. एकेरी धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय 2 धावांची भर ही धावसंख्येत पडते. पॉवर प्ले समाप्त झालाय. एकंदरीत 2 षटकं आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावांचा पाठलाग करताना धावफलक पोहोचलाय तो 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डीजे मैदानात. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरले गेले मैदानात. गोलंदाजीत बदल होतोय. बघूया बहुधा रोहित सज्ज होतोय.
आपल्या बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं, संघाकडून तिसरं, 2 षटकं समाप्त झालीत. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बाद झालाय तो केदार, ज्याने आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, परंतु त्यानंतर तो तंबूमध्ये परतलाय. प्रवीण सावंत एका बाजूने एक चौकार आतापर्यंत खेळीत आपल्या टोलवतोय. रितेश उर्फ आपी हा मैदानात त्याला साथ देतोय वैयक्तिक एका धावेवर. आणि बघूया या तिसऱ्या षटकात आता पांगवलंय क्षेत्ररक्षण मैदानात. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं एकंदरीत क्षेत्ररक्षण आपण मैदानात बघतोय. आणि 16 धावा या धावफलकावर. फुलटॉस चेंडू भिरकावलाय ऑन साइडला. कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज ते पूर्ण करतायत. अगदी हिरवगार मैदान, ज्या मैदानावर मोठमोठ्या स्पर्धा आपण मागील 2-3 वर्षात बघितल्यात. आणि क्षेत्ररक्षकांना मी म्हणेन की एक चांगलं मैदान क्षेत्ररक्षण करण्यासाठी, कारण कुठेही जरी तुम्ही धडपडलात पडलात तरी नक्की तुम्हाला इजा होणार नाही असं मैदान. आखून टप्प्याचा चेंडू, एक हुकचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल टिपला जातोय. दुसरा गडी हा तंबूमध्ये परततोय. डीजे लागेल, कारण जे जाळं लावलं होतं, एकंदरीत जे क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्या ठिकाणी नेमका प्रवीण सावंत अलगद जाळ्यात टिपला गेलाय. बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. तर अक्षय धावा करायच्या आहेत निर्धारित 8 षटकात, म्हणजे 48 चेंडूत 79 त्या धावांचा पाठलाग मैदानात. आणि आतापर्यंत मात्र धाव थोडासा अडखळलाय. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ऑक्टोबरचा चेंडू, एक अप्पर कटचा फटका, पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला जातोय आणि आणखी एक हादरा बसतोय मैदानात. तो रोहित आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. समोर मात्र स्ट्राईकला आलाय तो गंगाधर. बघूया स्पर्धेत हॅट्रिक साध्य करण्याची संधी. आडव्या बॅटनं टोलवायचा प्रयत्न. एक कमी गतीचा चेंडू, फ्लायटेड चेंडू, थोडासा लेग कटर. एकेरी धावेसाठी दोन्ही फलंदाज एक धाव ही पूर्ण करतायत. या एकेरी धावेने बराच वेळ जो धावफलक रखडला होता तो थोडासा पुढे सरकतोय. तो एकंदरीत 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू, फटका फसलाय की काय? मिड विकेटला चेंडू सीमा पार, षटकार. तर 6 धावा धावफलक पोचलाय तो 24-24. ऑफ्टम्परचा चेंडू हलक्याच खेळून काढतोय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक. एक सेन्सिबल क्रिकेट, एक मोठा फटका, त्यानंतर एकेरी धाव. सांगता होते ती तिसऱ्या षटकाची. 3 षटकं समाप्त झालीत आणि या तिसऱ्या षटकानंतर बरोबर पाव शतके धावफलकावर 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांचा खेळ हा मैदानात समाप्त होतोय.
खेळ बाकी म्हणजे 30 चेंडूंचा 30 चेंडू 54 धावा असं समीकरण हे या सामन्यातील 30 गेंदों में 54 रन मैच को जीतने के लिए। बघूया गोलंदाजीत बदल होतोय, आणखी एक पवन पारसेकर सज्ज होतोय। उरले 30 चेंडू म्हणजे 5 षटकांचा हा खेळ बाकी उरलाय। 30 चेंडू 54 धावा, एक चुरशीची लढत दुपारच्या सत्रात रणरणट ऊन मैदानात आणि आमच्या बरोबर समोरून म्हणजे श्रीदेव बांदेश्वर मंदिराकडून सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर चेतन सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर। 3 षटकं समाप्त झाली, तिसऱ्या षटकानंतर 25 धावा करायच्या आहेत, अजून 54 धावा। या 54 धावांसाठी उरलाय खेळ बाकी तो अवघ्या 30 चेंडूंचा। मांद्रे प्रीमियर लीग 2025 स्पर्धा भरपूर प्रेक्षक पण बघतायत ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी भरपूर प्रेक्षक बघतायत, या स्पर्धेचा आनंद लुटतायत। दुपारचं सत्र आणि अधूनमधून थोडीशी वाऱ्याची झुळूक ही पण या मैदानात जाणवते। 30 चेंडूत 54 धावा, गोलंदाज चेतन आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी। स्विचचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, ज्या फटक्यासाठी सनम साळगावकर ओळखला जातो, ट्रेडमार्क सिग्नेचरचा फटका सनमचा। आणि काल रात्री संपलेल्या सामन्यात 29 धावांची बऱ्यापैकी खेळी सनमने केली। श्री बोधदेव बोडगेश्वर क्रिकेट संघ हा विजेता ठरला आणि तोच फटका त्यानंतर मी म्हणेन की बरेचसे फलंदाज तो फटका प्रयत्न करतायत, काही वेळा सफल होत आहेत, काही वेळा आपली विकेट पण गमावतायत। राऊंड विकेट, एक खोलवर टप्प्याचा चेंडू, पुलरलेनचा चेंडू, धावेसाठी प्रयत्न, नॉन स्ट्रायकरला फलंदाज अडचणीत सापडलाय। संजू नागवेकर अतिशय शिताफानं चेंडूवर ताबा मिळवतोय, फेक करतोय नॉन स्ट्रायकरला, आणखी एक गडी, चौथा गडी हा बाद होतोय मैदानात। डीजे आमचा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय डीजे, थँक्यू। पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्स मधून अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम या स्पर्धेसाठी। नवीन फलंदाज हा मैदानात सज्ज होतोय तो अमोल। चांगला चेंडू, यष्टिरक्षक अगदी स्टंपला चिकटून संजू नागवेकरचं कौतुक करावं लागेल। अगदी आम्ही वारंवार उल्लेख करतो की क्रिकेट तुम्हाला खूप दूरवर खेळायचंय, लांबवर खेळायचंय, तर मित्रांनो फिटनेस खूप महत्वाचा, तो तुम्ही जपा, फिटनेस राखा, खूप लांबपर्यंत क्रिकेट तुम्ही खेळू शकता। चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ लेन, बॅकफुटला खेळायचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा फसवतोय फलंदाजाला, बाकीचं काम उर्वरित यष्टिरक्षक हा पूर्ण करतोय। एकंदरीत 2 क्षेत्ररक्षक हे ऑन साइडला दिसतात, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, ऑफ साइडला एक डीप लॉंग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीप थर्ड मॅनला, असं एकंदरीत 3 आणि 5 असं या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावलंय। बघूया पुढील चेंडूवर काय घडतंय मैदानात। चांगला चेंडू सन्मानजनक खेळून काढतोय, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बऱ्याच वेळानंतर जो धावफलक रखडला होता तो एकेरी धावेने पुढे सरकतोय मैदानात। या एकेरी धावेबरोबरच धावफलक मात्र पोचलाय तो बरोबर 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात। चौथं षटक हे मैदानात सुरू असताना 26 लॉस ऑफ 4 विकेट, 4th ओव्हर इन प्रोग्रेस। गोलंदाज चेतन आपल्या बॉलिंग मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक हे मैदानात टाकतोय। आखू टप्प्याचा चेंडू, एक चॉपचा फटका, परंतु ज्या फटक्यात बोलकेल ताकद नव्हती,
आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवतोय. निम्मी षटकं समाप्त झालीत आणि या निम्म्या षटकानंतर अवघ्या 26 धावा. चेतनचं एक बऱ्यापैकी षटक फक्त एकेरी धाव खर्च करतोय. उरले 24 चेंडू 53 धावा करायच्या आहेत असं समीकरण या सामन्यातील. एक चुरशीची लढत दुपारच्या सत्रात. एका बाजूनं नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते महापुरुष स्पोर्ट क्रिकेट संघानं आणि प्रतिस्पर्धी संघ फलंदाजी करताना यंग बॉईज क्रिकेट संघ 78 धावा जमवतोय. 79 धावांचं आव्हान, परंतु सुरुवातीपासून फलंदाज मात्र ढेपाळतायत. बघूया एखादं मोठं षटक, एखादी महत्वाची भागीदारी. आणि 2 षटकात चेतन 6 धावा खर्च करतोय, 1 गडी बाद करतोय, म्हणजे बऱ्यापैकी गोलंदाजी हा गोलंदाज करतोय. चार ओवर की समाप्ति के बाद टोटल 26 रन 4 विकेट पर. 53 रन अभी भी चाहिए और 24 गेंदों का खेल बाकी. 24 डिलीवरीज 53 रन और पावर प्ले का इशारा अंपायर का. और बॉलिंग बार पर आते हुए कृष्णा स्ट्राइक पर बैटर है. सामना करते हुए रितेश नॉन स्ट्राइकर एंड पर है अमोल. अच्छा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट पर फील्डर गेंद को उठाते, फील्ड करते, एक सिंगल पूरा किया. अच्छा थ्रो विकेट कीपर के पास और बैकअप भी बहुत अच्छा देखने को मिला. एक सिंगल बन गया स्कोर के खाते में. रनों की सख्त जरूरत है, साझेदारी बनानी पड़ेंगी. धीरे धीरे स्कोर बोर्ड पर रन रेट बढ़ता हुआ दिखाई देता हुआ, और यहां से लेकर देखना होगा जो क्या होता है आने वाली गेंद पर. शॉर्ट ऑन पोल, गेंद हवा में, लॉन्ग ऑन पर फील्डर, और एक कामयाबी मिलती हुई. आधा जो कि टीम वापस, यानी 5वां विकेट चला गया टीम का. डीजे नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय तो बाला. एक मोठ्या अपेक्षा असतील या खेळाडूंकडून. बघूया कशा प्रकारे फलंदाजी होते. आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो पुढील चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडू, एक खोलवर टप्प्याचा यॉर्कर पद्धतीचा. एकेरी धावीसाठी प्रयत्न मैदानात होतोय. पंचांचा इशारा होतोय तो 22चा. एकेरी धावीची भर ही धावसंख्येत पडते. मोठे फटके मारावे लागतील. थोडासा धावपलकावर रन रेट वाढतोय. आणि बघूया उर्वरित तळाकडील फलंदाज, मधल्या फळीतील फलंदाज कशा प्रकारे आपल्या संघाचा डाव सावरतायत. 79 धावांचं आव्हान समोर. षटक क्रमांक 5. गोलंदाज कृष्णा आपल्या बॉलिंग मार्कवर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, आडवे बॅटनं पुलचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्या देत नाही, चेंडू निर्धाव जातोय. आणि जसजसे चेंडू निर्धाव जात आहेत थोडासा स्कोअर बोर्डवर रन रेट वाढतोय. टोटल स्कोर 28, लॉस ऑफ 5 विकेट. 28 रन 5 विकेट पर. 5वां ओवर पावर प्ले का ओवर चलता हुआ मैदान पर. स्पर्धेदरम्यान आगमन होते मॅडम सौ अक्षता सावंत मॅडमचं आगमन होते. त्यांच्यासोबत छोटा चिरंजीव त्यांचा आश्वेत. मॅडम तुमचं खूप खूप मनपूर्वक अद्वैत आणि मॅडम अक्षता तुमचं मनपूर्वक स्वागत मांद्रे प्रीमियर लीग 2025. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, धाव घ्यायचा प्रयत्न, परंतु स्लिपला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतोय. खेळ समाप्त होतोय तो मैदानात. आणखी एका षटकाचा म्हणजे
पांचव्या षटकाचा 5 ओवर का खेल समाप्त हुआ और 5 ओवर के बाद टोटल स्कोर हो चुका है 29, लॉस ऑफ 5 विकेट। 29 रन 5 विकेट पर। आने वाले 3 ओवर का खेल बाकी है 18 गेंदों का, और 18 गेंदों में मैच को जीतने के लिए अभी भी चाहिए 50 रन। पन्नास धावा, सामना थोडासा लांबलाय, परंतु एखादं 15-20 धावांचं षटक जर पुन्हा आलं मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो। बघूया काय घडतंय येणाऱ्या पुढील षटकात। गोलंदाजीत बदल होतोय। 18 गेंदों का खेल बाकी है और 50 रन, और सामने श्रीदेव बांदेश्वर मंदिर की ओर से बॉलिंग में परिवर्तन। पवन आ चुके गेंदबाजी करने के लिए। एक अच्छा ओवर, बड़ा ओवर 15-20 रन का अगर हो जाए तो मैच बन जाएगा। ऑफ स्टंप से बाहर गेंद नीचे रही थोड़ी, अंपायर का वाइड बॉल का इशारा, एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। उरलेत 18 चेंडू 49 धावा। गोलंदाज पवन आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय। नॉन स्ट्राइकर इनला फलंदाज आलाय तो बाला, आणि स्ट्राइकला फटकेबाजी रितेश। एकेरी धावेसाठी प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक पंच वळतायत, पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर करतायत। अवांतरचा इशारा होतोय। एका धावेची भर ही धावसंख्येत पडते। मोठे फटके मारावे लागतील, कारण थोडासा सामना लांबलाय। जर जिंकायचंय तर मोठी फटकेबाजी करावी लागेल, थोडीशी धाडसी फटकेबाजी ही करावी लागेल। फुलटा चेंडू, चांगला ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला डीपला क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, परती करतोय। एकेरी धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय। फेक चांगली होते, परंतु तेवढंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। 2 बहुमूल्य धावा दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत। 2 धावा रितेश साठी, धावफलक पोहोचलाय तो बरोबर 32, 33, 33, लॉस ऑफ 5 विकेट। 6th ओवर इन प्रोग्रेस। आने वाले 2 ओवर का खेल अभी भी बाकी है मैच का। स्लो ओवर 1, अल्टी पल्टी की कोशिश बिल्कुल सफल नहीं रहे, और विकेट कीपर बाकी का काम पूरा करते हुए। बहुत अच्छी गेंदबाजी की, शुरू से दबाव बन गया। पावर प्ले में 2 ओवर में रन नहीं बने, विकेट खोया। 8 ओवर का मैच है। शॉर्ट ऑफ लेन गेंद हल्के से खेला ऑफ साइड पर, और एक बार फिर से लॉन्ग ऑफ से आते, गेंद को उठाते, फील्ड करते, लेकिन सिंगल डबल से मामला दूर होगा मैदान पर। आपको जीत है, जीतना चाहिए तो चौके छक्के लगाने पड़ेंगे। यह बात अब सिंगल डबल से नहीं बनेगी मैदान पर, उसलिए आपको चौका छक्का लगातार वो कोशिश करनी पड़ेगी, क्योंकि ओवर शुरू है 6ठा। आने वाले सिर्फ 2 ओवर का खेल अभी भी बाकी है मैच का। सफल होकर खेला ऑन साइड पर, स्क्वायर लेग पर, नो मैच लैंड में गेंद गिरती हुई, और जब तक डीप स्क्वायर लेग पर आते गेंद को उठाते, फील्ड करते। एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, और 1 रन मिल गया स्कोर के खाते में। दूसरा मुकाबला, आने वाले 2 मैच, ये एलिमिनेटर 2 का मुकाबला। छोड़ा, इस बार जाने दिया, वाइड बॉल का इशारा अंपायर का। ओवर थोड़ा सा लंबा होता हुआ वाइड बॉल के साथ एक सिंगल और बढ़ गया स्कोर के खाते में। 2 ओवर बाकी है, 79 का टारगेट है टोटल। और पिछले 2-3 दिनों से दोस्तों गर्मी बहुत जो कि शुरू हो चुके हैं, गर्मी का मौसम। बेहतरीन शॉट, सामने इस बार उड़ाया, लॉन्ग अप बाउंड्री पर, बड़ी देर के बाद 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। शायद कुछ आवाज बिल्कुल, और मेरे ख्याल से बोल्ड हुए उस गेंद पर, बल्ले से लगी, प्लेड ऑन हुए, और एक कामयाबी मिलती हुई, विकेट चला गया। 6ठा विकेट।
और स्कोर वहीं पर रुका हुआ। 40 रन 6 विकेट के नुकसान पर 6 ओवर का खेल समाप्त हुआ और टोटल स्कोर हो चुका है 40 रन 6 विकेट पर। थर्टी 39 रन्स 12 चेंडू उरलेत 12 चेंडूत 39 धावा धावफलक 40 धावा 6 गडी बाद 6 षटक समाप्त झालीत उरलेत फक्त 12 चेंडू 39 धावा गोलंदाजीत बदल होतोय रोहित सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर एक महत्वाचं षटक एका चांगल्या षटकाची एका बाजूनं गरज तर दुसऱ्या बाजूनं या षटकात किमान एक 15-20 धावा आपल्याला करावी लागतील नाहीतर सामना थोडासा आणखी लांबत जाईल मैदानात 12 डिलिव्हरीत 39 रन्स फ्लायटेड चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न चेंडू निर्धाव जातोय थोडंसं अंतर आणखी वाढतंय आने वाले 11 गेंदों का खेल बाकी है 39 रन और रोहित अपने बॉलिंग मार्ग पर आगे निकले थे बड़े शॉट के लिए और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में कोई रन नहीं कोई नुकसान नहीं धीरे धीरे और जो कि रन रेट बढ़ता हुआ स्कोर बोर्ड पर सफल होकर खेला ऑन साइड पर पुल किया इस बार मिड विकेट पर फील्डर कैच छूटा साईराज मिड विकेट बाउंड्री पर फील्डिंग कर रहे थे कैच छूटा और जब तक गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल बना स्कोर के खाते में 7वां ओवर जारी है मैच का और स्कोर आगे बढ़ा 41 पर फ्लाइटेड गेंद स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए संकल्प लेकिन बिल्कुल उनको चिंटू के नाम से ज्यादा जाना जाता है ऑफ स्टंप पर एक डॉट गेंद 7वां ओवर रोहित गेंदबाजी कर रहे रोहित का खुद का ये दूसरा ओवर तो इसी के साथ एक बहुत अच्छा ओवर सिर्फ 1 रन बना इस ओवर में 7 ओवर समाप्त हुए और 7 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 41 या सामनेतील छह गेंदे 38 रन 6 चेंडूत 6 षटकार नो बॉल वाईड बॉल गोलंदाजीत बदल झालाय लास्ट ओव्हर मध्ये साईज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर अल्टीपल्टीचा प्रयत्न चेंडू निर्धाव जातोय सामन्यावर जवळपास पकड मजबूत करतोय संघ यंग बॉईज क्रिकेट संघ ऑफ स्टंपरचा चेंडू आडव्या बॅटनं टोलवायचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅट आणि चेंडू यांचा काही संपर्क होत नाही चेंडू निर्धाव जातोय सामना फक्त जवळपास औपचारिकता मी म्हणेन या सामन्यातील बाकी पुन्हा एकदा एक चांगला चेंडू संजू नागवेकर थोडासा या ठिकाणी मागे बघतोय कदाचित फलंदाज पुढे सरकेल या इराद्यानं चेंडू निर्धाव जातोय राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय तो साईश स्विचिंगचा प्रयत्न याही वेळात चेंडू निर्धाव जातोय हळूहळू सामना हातातून निसटलाय बाळा
जो भरपूर वेळ खेळपट्टीवर फलंदाजी करतोय, परंतु ज्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती त्याच्याकडून ते फटके काही त्याच्या फलंदाजीत निघत नाहीत. आडव्या बॅटनं बऱ्याच वेळेनंतर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय, तो सीमा पार चौकार 4 धावांसाठी. डीजे च्या मागे 1 धाव आणि सामना जवळपास या ठिकाणी मात्र संपलाय. 79 धावा सामना जिंकण्यासाठी, परंतु MSC म्हणजेच महापुरुष स्पोर्ट क्रिकेट संघ या धावांचा पाठलाग करताना धावा 46 आणि एका मोठ्या फरकानं हा सामना जिंकतोय, सामना संपतोय. आणि सामन्यात बघूया आमच्या गुणलेखिका त्रिवेणी सावंत माहिती सांगतायत. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीर मान